आंब्याचा पूर्ण सीझन संपत आला तरी हा पदार्थ नेहमी मला बनवावा लागतो. सगळ्यांना अतिशय आवडणारा आणि अतिशय पौष्टिक असा रवा मँगो केक कसा बनवायचा चला बघूया. छान पिकलेले 2 चवीला गोड असणारे आंबे घेतलेले आहेत. हे आंबे चांगले कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर याचा पल्प काढून आपल्याला तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आमरस बनवताना ज्या पद्धतीने आपण आंब्याचा गर बारीक करून घेतो त्याच पद्धतीने आपण इथे हा मस्त गर बारीक करून घेतलेला आहे पाणी न घालता. आता आपण रवा घ्यायचा आहे. 1 ते 1.5 वाटी रवा घ्यायचा आहे. हा रवा जाड आहे सो मी 1 वाटी घेतलेला आहे. बारीक रवा तुम्ही थोडा जास्त घेऊ शकता. तर इथे बघा इथे मी कपने हाफ कपचं मेजरमेंट आहे, याच्याने मोजून 1 कप रवा घेते. तर हा रवा थोडासा जाडसर आहे त्यामुळे थोडा मी कमी घेते, 1च कप घेते. आणि याच्यामध्येच आपण अर्धा कप साखर घातलेली आहे. ही साखरसुद्धा आपण रव्यासोबतच बारीक करणार आहोत. 3-4 वेलदोडे घालायचे आहेत आणि हे छान मिक्सरला वाटून घ्यायचं. अगदी 2 मिनटात रवा आणि साखर बारीक होते, अगदी फाईन करायचे आहे आपल्याला, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये पाव कप दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तेल घेणार आहोत. इथे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. तर इथे मी 1 चमचा रिफाईंड तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी बटर, तूप तुम्ही दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता. 1 ते 1.5 चमचा तेल आपल्याला इथे पुरेसं आहे. आता हे व्हिस्करच्या मदतीने आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं. दही आणि तेल चांगलं फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया रवा आणि साखरेचं मिश्रण. आता याच्यामध्ये साखर आहे त्यामुळे थोडीशी पावडर उडताना तुम्हाला दिसते. यातच आपण घालणार आहोत मँगो पल्प. तर आपण जो मिक्सरला बारीक केला होता मँगो पल्प तो आपण घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा स्पूनच्या मदतीने. अगदी 1 ते 2 मिनटामध्ये हे मिश्रण छान मिक्स होतं. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. आता याच्यामध्ये रवा आहे आणि थोडासा जाड रवा आहे त्यामुळे हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा ते पाऊण तासासाठी, कारण तोपर्यंत रवा चांगला भिजतो आणि छान उमलतो सुद्धा. सो आता मी हे मिश्रण चांगलं झाकून ठेवते. 1-1.5 तासासाठी मी ठेवणार आहे, पण मिनिमम तुम्ही अर्ध्या तासासाठी सुद्धा ठेवू शकता. आता साधारण 1.5 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता रवा मस्त असा भिजलेला आहे आंब्याच्या रसामध्ये. आता जर आपण तुम्ही याला हलवलं तर बघा अशा पद्धतीने मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला केकसाठी एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी हवी असते. तर त्यासाठी आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत. तर आता इथे रवा वापरलेला आहे त्यामुळे दुधाचं स्पेसिफिक प्रमाण सांगता येणार नाही. थोडंसं कमी जास्त तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकता. तर इथे मी पाव कप दूध आधी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे. आता इथे बघा कन्सिस्टन्सी अजून आपल्याला हवी तशी फ्लोई झालेली नाही आहे, तर मी याच्यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करते. हे दूध गरम करून मग आपण थंड करून घेतलेलं दूध आहे, याच्यावरची साय काढून फक्त दूध वापरलेलं आहे. आता ही कन्सिस्टन्सी केकसाठी अतिशय योग्य आहे. सो याच्यामध्ये आता आपण बाकीचे पदार्थ घालूया. तर लहान मुलांना टुटी फ्रुटी खूप आवडते स्पेशली केकमध्ये, तर इथे मी टुटी फ्रुटी घातलेली आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. अगदी काहीच नको असेल तर ही स्टेप स्किपसुद्धा करू शकता. अगदी पाव चमचा आपण इथे खायचा सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून आपण इथे बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घातलेलं आहे ह्या दोन्ही गोष्टी ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यानंतर आपण जे केकचं मिश्रण आहे ते रेस्टला न ठेवता लगेच आपल्याला हे बेक करण्यासाठी घ्यायचं आहे. जर तुम्ही याला 10 मिनटाचा जरी रेस्टिंग टाईम दिला तरी मग केक चांगला उमलत नाही. तर एका भांड्याला मी आतून छान तेल लावून घेते. तुम्ही बटर पेपरसुद्धा इथे लावू शकता आणि त्याच्यानंतर साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी डस्टिंगसाठी, जेणेकरून केक बनल्यानंतर आपल्याला पटकन तो बाहेर येईल. अशा पद्धतीने मी कणिक छान डस्ट करून घेतलेली आहे भांड्यामध्ये. आणि या भांड्यामध्ये केकचं बॅटर जे आहे मी पोर करून घेतलेलं आहे. थोडंसं बॅटर जास्त वाटते म्हणून यातलं मी थोडंसं बॅटर कमी केलं आणि आता आपण हे शिजवण्यासाठी किंवा बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. तर
बऱ्याच जणांकडे ओव्हन नसतो, तर आपण बघा इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईला थोडंसं मीठ आतमध्ये पसरून कढई आधीच थोडा वेळ गरम करून घेतली होती. त्याच्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हे 20 ते 30 मिनटं चांगलं बेक करून घेणार आहोत. आता बरोबर 30 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करायला घेऊया. तर केक आतमध्ये चांगला शिजलेला आहे, पण जर सेंटरचा भाग बघितला तर कदाचित थोडंसं आपल्याला इथे चिकट दिसते. तर आपण काय करणार आहोत, अजून 5 मिनटं अगदी कमी गॅसवरती याला असंच ठेवून देणार आहोत. आता हा केक मी बाजूला काढलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट असा केक आपला बनलेला आहे. तर केक पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याला कट करून बघूया. अगदी खूप असा स्पॉन्जी आणि अय्यंगार स्टाईलमध्ये आपला केक तयार आहे. याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ह्या सीझनमध्ये असा केक बनवला का ते सुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढे अशाच एका छान आणि टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत, तेही अगदी घरच्या साहित्यात होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.